नमस्कार. तर पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मिठू श्वेताला म्हणत असते की आधीसारखी चिडली नाहीस, रागवली नाहीस, पहिल्यासारखं वाग ना गं, थोडीशी रागव. तेव्हा श्वेता म्हणते की आता राग येत नाही गं कशाचाच, कारण मी पण बदलले आहे ना आणि माझ्या आजूबाजूची माणसं पण बदलले, सगळंच बदललं आहे. असं म्हणत ती म्हणते की बरं चल व्हिडिओ शूट करूया. असं म्हणून ती आता मिठूला म्हणते की ॲक्शन आणि व्हिडिओ चालू करते. तेव्हा मिठू म्हणायला लागते की श्वेता सगळं का बदलले माहिती आहे का? तेव्हा श्वेता खूपच आश्चर्याने मिठूकडे बघायला लागते. तेव्हा मिठू म्हणते की कारण तू त्याला बदलू दिले. मुलगी जेव्हा एकटी असते ना तेव्हा ती स्वच्छंदी आनंदी असते. मी मला माझं या सगळ्यातून तिला फुरसतच मिळत नाही. तितक्यात आता तिथे प्रेरणा, वल्लरी आणि तेजा येतात आणि या दोघींकडेही बघायला लागतात. आता मिठू म्हणते की माझी स्वप्न, माझी नाती, माझं आयुष्य, माझा आनंद हेच शोधत असते ती. पण जसं तिचं लग्न होतं ना तशी नाती बदलतात, स्वतःशी आणि दुसऱ्यांशी सुद्धा. स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करावा हे सगळं मान्य आहे, पण असं कोणी म्हटलं की स्वतःचा विचारच करू नये? तुम्ही सांगा ना की तुझ्या आवडत्या 3 व्यक्तींची नावं सांग. तेव्हा किती त्यातल्या बायका अशा आहेत की ज्या स्वतःचं नाव घेतात आणि ते त्यांच्या लक्षातही येत नाही की आपण स्वतःचं नाव घेत नाही म्हणून. जेव्हा माणूस स्वतःवर प्रेम करतो ना तेव्हा तो दुसऱ्यावरही प्रेम करू शकतो. जेव्हा ती व्यक्ती स्वतःला महत्त्वाचं समजते ना तेव्हा ती दुसऱ्यांनाही महत्त्व देते. मिठूचे हे शब्द ऐकून आता वल्लरी, तेजा आणि प्रेरणा खूपच इमोशनल झालेले असतात. तर श्वेतासुद्धा इकडे रडायला लागते. तर मिठू सांगते की कोणत्याही अवघड परिस्थितीत 2च पर्याय असतात. पहिला पर्याय हताश होऊन रडत बसणं आणि दुसरा पर्याय स्वतः स्ट्रॉंग होऊन ती सिच्युएशन बदलून टाकणं. दुसरा पर्याय कितीही अवघड असला ना तरी आयुष्यभर पदरात सुख टाकणारा आहे. असं म्हणून मिठू आता श्वेताच्या हातातील मोबाईल घेऊन बाजूला ठेवते आणि तिचा हात हातात घेत श्वेताला म्हणायला लागते की छान स्माईल कर, तुझं आयुष्य सुखी करणारा पिंगा तुलाच घालावा लागणार आहे. आता हे सगळं बघून या तिघीही खूपच इमोशनल झालेल्या असतात. तेव्हा वल्लरी मिठूला म्हणते की मिठूताई सगळं किती छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलं हो तुम्ही. आता तेजा काहीतरी शोधायला लागते तेव्हा सर्वजण तेजाकडे आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा तेजा म्हणते की ती आपली एडूबाई, मस्ती करणारी, अशी एकदम छान जगणारी हट्टी मिठू होती ना, ती शोधते, ती कुठे आहे? तेव्हा सर्वजण हसायला लागतात. तेव्हा मिठू तेजाला म्हणते की तेजा तुमची मिठू ना आता शहाणी झाली. जगाचे टक्के टोणपे खाऊन आलेला शहाणपणा आहे हा आणि आयुष्याने खूप मोठा धडा शिकवला आहे गं. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की मनोज त्याच्या खोलीत काहीतरी काम करत असतो. तेव्हाच तिथे वल्लरी येते आणि मनोजला पाठीमागून मिठी मारते. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की तुमच्या मिठीवरून लक्षात येते की आज तुम्ही किती खुश आहात ते. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, आज आम्ही सगळ्याजणी एकाच छताखाली आहोत. इतक्या संकटांना सगळ्याजणी सामोरे गेल्यात, त्यानंतरसुद्धा पुन्हा एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहोत. खरंच मी खूप खूप खुश आहे आज. या वर्षीची दिवाळी खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. तेव्हा मनोज म्हणतो की हो, अशीच खुश राहा आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माझ्यासाठी जरा जास्त स्पेशल दिवाळी आहे. आणि विचारतो की कसं वाटलं मग पाडव्याचं गिफ्ट? तेव्हा वल्लरी म्हणते की हे काय विचारायचं झालं का? तुम्ही दिलेलं प्रत्येक गिफ्ट माझ्यासाठी स्पेशलच असतं आणि त्यासाठी थँक्यू. तेव्हा मनोज म्हणतो की फक्त थँक्यूच का? यावर वल्लरी म्हणते की हो, काय पाहिजे मग तुम्हाला? तुम्ही जे मागाल ते मी देईन तुम्हाला, तुम्ही मागून तर बघा. तेव्हा मनोज म्हणतो की नक्की ना? थांब. असं म्हणून तो एक डायरी वल्लरीला दाखवायला लागतो आणि म्हणतो की ही डायरी आणि माझा सगळ्यात मोठा आनंद, आपलं बाळ. तेव्हा वल्लरी आता लाजायला लागते आणि म्हणते की मलाही आता असंच वाटते की आपण आपल्या बाळाचा विचार करायला हवा. असं म्हणून आता ती मनोजला मिठी मारते. तर आता यानंतर आपण पाहतो की श्वेता बाहेर दारासमोर रांगोळी काढत बसलेली असते. तेव्हाच तिथे इंदुताई येतात आणि श्वेताला म्हणायला लागतात की श्वेता तू कशाला रांगोळी काढतेस? उठ, मी आहे ना, मी काढते रांगोळी. तेव्हा श्वेता म्हणते की मला आवडते, तुम्ही आराम करा ना, जा. तेव्हा आता इंदुताई श्वेतासमोरच बसतात आणि तिला म्हणायला लागतात की तू तर खूप हुशार आहेस गं, हे तर माझं घर आहे ना, मग मीच रांगोळी काढणार. तू इथे आलीस तुझं घर सोडून आणि दुसऱ्यांच्या घरासमोर सजावट करतेस का? शोभतं का गं बाई तुला हे? आपला नवरा सोडला, संसार सोडला, इथं दुसऱ्यांच्या घरात असं पडून राहायला चांगलं वाटतं का तुला? घराकडे बघायचं, नवऱ्याची काळजी घ्यायची, ते काही नाही. जा बघू तुझं घर सजव, जा. तेव्हा हे ऐकून श्वेताला खूपच वाईट वाटतं आणि ती त्यावर काहीच उत्तर देत नाही. ती खाली मान घालून इंदुताईंचं बोलणं फक्त ऐकायला लागते. तेव्हाच आता तिथे वल्लरी आणि मिठू येतात आणि रांगोळी बघत वल्लरी आता म्हणायला लागते की अहो श्वेताताई, किती सुंदर रांगोळी काढली तुम्ही, खूप छान दिसते ना. आणि म्हणते की पण कसं आहे ना मिठूताई, आपल्या आजूबाजूला नजर लावणारे लोक जरा जास्तच आहेत ना. तेव्हा इंदुताई रागात वल्लरीला म्हणतात की वल्लरी तू मला टोमणे मारतेस का? तेव्हा वल्लरी आता रागातच इंदुताईंना म्हणते की हो आणि त्यांच्या जवळ बसत त्यांना म्हणते की सासूबाई
तुम्ही आता श्वेताताईंना काय बोललात ना ते मी नीट ऐकले. आणि ती रागातच म्हणते की मी तुम्हाला शेवटचं सांगते, आम्ही महेंद्र दादांना गावी पाठवले, त्यांच्या पाठोपाठ तुम्हालाही गावी पाठवलं, पण तुम्हाला तिथे राहता नाही आलं कारण महेंद्र दादांना तुमची नीट काळजी घेता नाही आली. मग इथे आलात ना, मग आनंदाने राहा, उगाच सगळीकडे नाक खुपसू नका, कळलं? तेव्हा हे ऐकून इंदुताई ना खूपच राग येतो आणि त्या रागातच वल्लरीला म्हणायला लागतात की वल्लरी, तुझ्या सासूशी बोलतेस तू, उलट उत्तर द्यायला तुला लाज नाही का वाटत ग? हे माझ्या मण्याचं घर आहे, म्हणजेच माझं घर आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की हे एकमेकांवर प्रेम करणाऱ्या लोकांचं घर आहे, हे षडयंत्र करणाऱ्या एकमेकांशी वाईट वागणाऱ्या लोकांसाठी नाही आहे. मग ती रक्ताची नाती असली ना तरीसुद्धा त्यांच्यासाठी या घरात जागा नाही आहे. आणि म्हणते की मी पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला जर या घरात राहायचं असेल ना तर नीट राहा. आता तितक्यात मनोज आतमधून श्वेताला आवाज देत येतो आणि म्हणतो की हे बघा श्वेताताई, बघा ना कुणाचा फोन आहे, कैलासचा फोन आला आहे. तेव्हा आता श्वेता फोनकडे बघायला लागते. तेव्हा मनोज म्हणतो की अहो बघताय काय, घ्या लवकर, खूप दिवसांनी फोन केला आहे त्याने. तेव्हा श्वेता आनंदाने फोन उचलते आणि कैलासला विचारायला लागते की कैलास, तुम्ही बरे आहात ना? तेव्हा यावर कैलास म्हणायला लागतो की मी नव्हतो गो कधीच बरा श्वेता, तुझ्याशी कधीच बरा नाही वागलो मी, पण आता मला माझी चूक कळाली आहे, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, मी नको नको ते बोललो तुम्हा सर्वांना, पण आता नाही, मी येतोय तुला घ्यायला. तेव्हा हे ऐकून श्वेता खूपच खुश होते आणि म्हणते की खरंच? तर इकडे कैलास आता खूपच इमोशनल झालेला असतं आणि तो फोन ठेवून देतो. तर इकडे श्वेतासुद्धा खूपच खुश झालेली असते. आता कैलास पटकन श्वेताला आणण्यासाठी म्हणून गाडीमध्ये बसतो. तर इकडे श्वेताला खुश बघून वल्लरी श्वेताकडे बघत तिला म्हणायला लागते की श्वेताताई. तेव्हा श्वेता आनंदाने सांगायला लागते की वल्लरी, कैलास इथे येत आहेत मला घेण्यासाठी. आणि ती वल्लरीला म्हणते की तू केलंस ना हे सगळं, खरंच थँक्यू. तर मिठू आता श्वेताला म्हणते की श्वेता, किती खुश दिसतेस ग तू, कालचा पाडवा आज सेलिब्रेट करूया, आज जिजू आले ना की त्यांच्याकडून एक मोठं गिफ्ट घे, लेट फी म्हणून. तेव्हा श्वेता आता हसायला लागते. तर यानंतर आपण पाहतो की श्वेता कैलास येणार म्हणून त्याच्यासाठी शिरा बनवत असते. तर मिठू आणि वल्लरीसुद्धा तिथेच असतात आणि त्या दोघीही श्वेताला चिडवत असतात. तर श्वेता म्हणते की त्यांना गोडाचा शिरा खूप आवडतो आणि म्हणते की मी जे जे गोड पदार्थ बनवते ना ते त्यांना आवडतं. तेव्हा वल्लरी विचारते की मग आणखीन काही करायचं आहे का? तेव्हा श्वेता म्हणते की बरं झालं आठवलं, त्यांना थंडच पाणी लागतं बरं का, आणि फ्रीजमध्ये पाणी आहे की नाही ते पण बघावं लागेल ना, असं म्हणून तिची फारच गडबड उडालेली असते. आणि ती वल्लरीला म्हणते की त्यांना ना कॉफी खूप आवडते, तू करशील का गं प्लीज? तेव्हा वल्लरी म्हणते की हो करीन ना. तर मिठू आता श्वेताला चिडवत म्हणते की श्वेता, मी काय म्हणते, आपण ना त्यांना मस्त असं चौरंगावरच बसवूया ना आणि बाजूने छान रांगोळी काढूया आणि उदबत्ती पण लावूया. तेव्हा श्वेता आता मिठूकडे बघायला लागते. तर वल्लरी हसत असते आणि ती म्हणते की मी तर काही नाही म्हणाले बाबा, ह्या सगळं म्हणाल्या आणि माझा काही संबंध नाही यामध्ये. तेव्हा श्वेता म्हणते की एक मिनिट वल्लरी, तू या शिऱ्याकडे बघ, तुझं एवढं काम कर, मी हिच्याकडे बघते. तेव्हा आता मिठू इकडून तिकडून धावायला लागते. तर श्वेता मिठूच्या मागे तिला पकडायला धावत असते. तितक्यात आता तिथे तेजा येते आणि मिठू आणि श्वेताला असं एकमेकींच्या पाठी धावताना बघून विचारायला लागते की अरे काय पकडापकडी खेळताय, आणि ही वेळ आहे का पकडापकडी खेळायची? आज काय आहे, भाऊबीज आहे, आवरले का तुमचं, चला ना पटपट. तेव्हा या चौघीजणी आता तिथून निघून जातात आणि आता श्वेता तिचा फोन तिथेच ठेवून गेलेली असते. तेव्हाच तिच्या फोनवरती कुणाचा तरी फोन यायला लागतो. तेव्हाच फोनचा आवाज ऐकून मनोज बाहेर येतो आणि म्हणतो की कुणाचा फोन वाजतोय आणि या सगळ्या कुठे गेल्या? तेव्हा मनोज फोन हातात घेऊन बघतो आणि म्हणतो की अननोन नंबरवरून फोन आहे. आता फोन लगातार वाजत असतो. तेव्हा मनोज आता नाईलाजाने इकडे तिकडे बघत तो फोन उचलतो आणि तो फोनवरती असं काहीतरी ऐकतो ज्याने त्याला खूप मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे वल्लरी हर्षित आणि अजितला ओवाळत असते. तेव्हा हर्षित आणि अजित दोघेही वल्लरीला गिफ्ट देतात. तर वल्लरीसुद्धा या दोघांनाही गिफ्ट देते. आता श्वेता विचारायला लागते की मनोज भाऊजी कुठे आहे? वल्लरी सांगते की येतीलच आता. तेव्हा श्वेता म्हणते की आज ना तुम्हाला अजून एक भाऊ मिळेल, कैलास आले की त्यांना पण ओवाळा हां. त्यानंतर आता सगळेजण एक एक करून या दोघांनाही ओवाळायला लागतात. तितक्यात तिथे मनोज येतो आणि त्याचा चेहरा खूपच पडलेला असतो. आता वल्लरी मनोजला म्हणायला लागते की काय हो, आम्ही मुली असून लवकर आलो आणि तुम्ही किती वेळ घेतला? यावर मनोज मात्र काहीच उत्तर देत नाही. तर आता मनोज वल्लरीला खुणावून जवळ बोलवतो. तेव्हा प्रेरणा, तेजा आणि मिठूसुद्धा तिथेच असतात आणि त्यांचंही लक्ष मनोजकडे जातं. तेव्हा त्यांनाही जरा आश्चर्य वाटतं. आता वल्लरी मनोजजवळ जाते आणि विचारायला लागते की काय झालं? तेव्हा मनोज सांगायला लागतो की खूप सिरियस बातमी आहे वल्लरी, श्वेताताईंचा फोन घरातच राहिला होता, त्यावर एक कॉल आला होता आणि इकडे येताना ना त्यावर असं सांगितलं की इकडे येताना कैलासचा ॲक्सिडेंट झाला आहे. हे ऐकून सगळेजण खूपच शॉक होतात. तेव्हा मनोज सांगतो की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तो खूप सिरियस
सिरियस आहे, तर इकडे श्वेताला यातलं काहीच माहिती नसतं आणि ती अजित आणि हर्षितला ओवाळत असते. तर मनोजकडून ही बातमी ऐकताच सगळेजण खूपच शॉक झालेले असतात. आता तेजा विचारायला लागते की अरे मनोज, काय बोलतोयस तू? इथे यायच्या आधी त्याचा कॉल आला होता, श्वेताला घ्यायला येतोय तो. तेव्हा मनोज सांगतोय की हो तेजाताई, तो इकडे यायलाच निघाला होता आणि वाटेतच त्याचा ॲक्सिडेंट झाला. आता मनोजलाही खूपच वाईट वाटत असतं आणि तो म्हणतो की मला हे समजत नाही की हे सगळं श्वेताताईंना कसं सांगायचं, किती आनंदात आहेत त्या. तेव्हा श्वेताकडे आता सर्वजणच बघायला लागतात आणि सगळ्यांना खूपच वाईट वाटतं. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की तेजा रागारागातच म्हणत असते की त्या माणसासाठी मी माझ्या मैत्रिणीच्या डोळ्यातून अश्रू येऊ नाही देणार. तेव्हा मिठू म्हणते की हे बघ, तिला जर आपण यातलं काही नाही सांगितलं ना, ती आपल्यावर खूप चिडेल आणि अख्खं घर डोक्यावर घेईल. कैलास जिजू कसेही असले ना तरी या परिस्थितीत आपण हे सगळं श्वेताला सांगणं खूप गरजेचं आहे. आता यानंतर श्वेता कैलासला फोन लावत असते, मात्र त्याचा फोन स्विच ऑफ येत असतो. तेव्हा श्वेता खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणायला लागते की फोन स्विच ऑफ येतो त्यांचा, मला कसं कळणार की कुठंपर्यंत पोहोचलेत ते. आणि म्हणते की पण ते आले ना की मी लगेच निघते, हा खूप वेळ नाही थांबत इथे. तर इकडे मनोज, अजित आणि हर्षित हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि डॉक्टर त्यांना आता सांगत असतात की हे बघा, ॲक्सिडेंट खूप मोठा असल्यामुळे बॉडीमध्ये डॅमेजेस आलेत आणि त्यामुळे तुम्हाला हे सांगणं खूप गरजेचं आहे की पेशंटला वाचवणं खूप अवघड आहे. आणि हे ऐकून आता अजित, मनोज आणि हर्षितला खूप मोठा धक्का बसतो आणि ते शॉक होऊन डॉक्टरकडे बघायला लागतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.